नमस्कार, आर्य पेट्स अँड फार्म. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हे जे पडीक क्षेत्र आहे याच्यामध्ये तण उगवलेलं आहे, भरपूर गवत झालेलं आहे. तर मी दिवसातून 1 तास ते अर्धा तास हा पक्षी फ्री रेंजमध्ये चरायला सोडतो. तर विशेषतः आपल्याकडे टर्की, गिनी आणि राजहंस हे असे पक्षी आहेत, यांना गवत खूप आवडतं खायला. तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो हा टर्की पक्षी कसा गवत खातोय बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. तर अशा प्रकारे हा पक्षी गवत खातो. त्याचबरोबर राजहंससुद्धा तिकडे बघा गवत खात आहे. आणि गिनी नावाचा जो पक्षी आहे त्याला चकोर म्हणलं जातं किंवा गिनी फॉल म्हणलं जातं किंवा चिनी कोंबडी म्हणलं जातं. तर तो पक्षी आता सध्या माझ्याकडे स्टॉकला नाही, परंतु तो सुद्धा पक्षी खूप आवडीने गवत खातो. तर अशा प्रकारे आपण पक्षी आपल्या फार्मवरती ठेवू शकता, जे नॅचरली फीड खात आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे फायदे तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर टर्की, गिनी आणि राजहंस हे पक्षी असे आहेत, हे माणसांपासून म्हणजे शत्रू माणसं थोडक्यात जे चोर वगैरे आहेत किंवा अनोळखी माणसं आहेत, तर ते आल्यानंतर आपल्याला ओरडून अलर्ट मेसेज देतात. त्याचबरोबर जे सरपटणारे जीव आहेत, विषारी साप वगैरे आहेत, तर त्यांचासुद्धा नायनाट करण्यासाठी या पक्ष्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्याचबरोबर जे कीटक आहेत, जे विषारी कीटक आहेत, विंचू, गोम किंवा अजून जे काही विषारी झुरळ वगैरे आहेत, तर अशा प्रकारचे जे काही जीव आहेत, तर यांना खाण्यासाठी जास्तीत जास्त महत्त्वाचा जो पक्षी म्हणला तर टर्की आणि गिनी आहे. तर हा पक्षी त्यांना जास्त आवडीने खातो आणि त्यांचा नायनाट करतो. तर आपल्या फार्मवरती येणारे जे विषारी किंवा आपल्याला घातक असे जीव आहेत, यांच्यापासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल किंवा अनोळखी माणसांपासून, चोरांपासून जर संरक्षण करायचे असेल, तर अशा प्रकारच्या पक्ष्यांची आपण एक जोड तरी निदान ठेवली पाहिजे. मग आपल्या मुक्तसंचार गोट्यावरती ठेवा, आपल्या फार्म हाऊसवरती ठेवा, आपल्या रॉ हाऊसवरती, किंवा आपले जे काही लॉन्स आहे किंवा आपले इंडस्ट्रियल एरिया आहे, म्हणजे आपली एक कंपनी म्हणा किंवा आपला एक लहान मोठा उद्योग आहे, तर आपल्या अशा कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारे आपण पक्षी ठेवू शकता.